जय शिवराय मित्रांनो पीएम किसान शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन देणारी योजना आणि याच योजनेचे पात्र लाभार्थी हे राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत। आणि अशा प्रकारे या दोन्ही योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना सध्या तरी वार्षिक 12,000 रुपये मानधन दिले जात आहे। आणि याच योजनेकरता नवीन नोंदणी कशी करायची, याच्या अंतर्गत नोंदणीसाठी कोण पात्र आहे, काय कागदपत्र लागतात, ही नोंदणी कधी मंजूर होऊ शकते, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचे। पीएम किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकतो वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये सुरुवातीला 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामधील पहिली ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन अर्थात नवीन नोंदणी। या नवीन नोंदणीवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। याच्यानंतर आपल्या पुढे एक पेज खुलेल, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्याचा आधार नंबर मागितला जाणार आहे। याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे। याच्यानंतर शेतकऱ्याचा जो चालू स्थितीतील मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार संलग्न मोबाईल नंबर असेल तर उत्तम, तो टाकू शकता। याच्यानंतर आपल्याला निवडायचे राज्य, याच्यामध्ये महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर पुढे कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती एक आपल्याला ओटीपी पाठवला जाईल। तो ओटीपी आपल्याला पुढे एंटर ओटीपीच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी एक कॅप्चा कोड दिलेला आहे, हा कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि खाली आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा व्हेरीफाय वरती सबमिट वरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा ओटीपी व्हेरीफाय होईल आणि आपला जो आधार नंबर दिलेला आहे या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती पुन्हा एक आधारचा ओटीपी पाठवला जाईल। पुन्हा आलेला आधारचा ओटीपी आपल्याला एंटर करायचा आहे। याच्यासाठी देण्यात आलेला जो वरती कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे। कन्सेंट गिव्हन वरती क्लिक करायचे, त्याच्यावरती ऑलरेडी क्लिक झालेला असणार आहे आणि आपला हा जो काही मोबाईल नंबर आधारवरती आलेला ओटीपी आहे हा आधार ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे। आधार ओटीपी व्हेरीफाय झाल्याबरोबर आपल्याला पुढे दुसऱ्या अर्जाच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आता आपल्याला हा अर्ज पूर्ण करायचा आहे। आता याच्यामध्ये राज्य आपण निवडलेले, राज्य ऑटोमॅटिक आलेले। याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे। याच्यामध्ये जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्याच्या अंतर्गत आपलं जे काही सब डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल, तो तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्याच्या अंतर्गत आपला जो ब्लॉक असेल तो ब्लॉक निवडायचा आहे। ब्लॉक हा शक्यतो तालुकाच असतो, याच्यामध्ये ब्लॉक वरती निवडायचे। त्याच्यानंतर गावाचं नाव आपल्याला या यादीमधून निवडायचे। गावाचा जो काही कोड असेल तो कोडसह आपलं गाव निवडायचे। याच्यानंतर पुढे आपलं नाव दाखवलं जाईल, आधारनुसार जी काही माहिती ती दाखवली जाईल। याच्यामध्ये आपली कॅटेगरी निवडायची, जनरल, एससी, एसटी जी काही असेल ती। याच्यानंतर शेतकरी अल्पभूधारक आहे, बहुभूधारक आहे, अशा प्रकारे त्यात वर्गीकरण आहे। त्या वर्गीकरणामध्ये आता 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे आणि त्याच्यापेक्षा जास्त जमीन असलेले असे दोन्ही शेतकरी याच्यामध्ये दाखवलं जात आहे। तर आपण अल्पभूधारक असाल तर 1 ते 2 हेक्टरच्या शेतकऱ्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड, त्याचा नंबर, ही माहिती ऑलरेडी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आपला ऍड्रेस आधारनुसार जो आहे तो देखील या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यानंतर आपल्याला पुढे जी काही माहिती भरायची आहे ती म्हणजे आपल्या वडिलांचं नाव, वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। आता याच्यामध्ये लँड रजिस्ट्रेशन आयडी देखील विचारला। आता लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती असलेला इवेल पिन आपण या ठिकाणी एंटर करू शकता। फेरफार दिला तरी चालेल, परंतु इवेल पिन हेच आता लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणून वापरले जातात। तर आपल्या सातबाऱ्यावरती जो एक नंबर दिलेला असतो हा नंबर आपल्याला या ठिकाणी लँड रजिस्ट्रेशन आयडी मध्ये टाकायचा आहे। यानंतर आपल्याला पुढे रेशन कार्ड नंबर विचारलेला आहे। आपला जर रेशन कार्ड नंबर असेल, रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर आपण रेशन कार्ड नंबर या ठिकाणी एंटर करू शकता। जन्मतारीख आधारनुसार असलेली ऑटोमॅटिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे नाहीत। याच्या पुढे आपण पीएम किसान मानधन योजना जी काही पेन्शन योजना आहे याच्यात भाग घेऊ इच्छिता का? येस करायचं असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करू शकता। आता याच्या पुढची महत्वाची अशी ऑप्शन आहे ती म्हणजे जमिनीच्या संदर्भातील। आता आपल्याला याच्यामध्ये आपली जमीन ऍड करायची आहे। जमीन ऍड करण्यासाठी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जमिनीच्या ऍड करण्यासंदर्भातील माहिती दाखवली जाईल। आता याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहू शकता सर्वे नंबर, गट नंबर, ही सर्व माहिती विचारलेली आहे। आता याच्यात सर्वात प्रथम आपला जो काही आट्यानुसार असलेला खाते नंबर आहे हा खाते नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे। आपल्या सातबाऱ्यावरती सुद्धा आपल्या नावापुढे आपला खाते नंबर दाखवला जातो, हा खाते नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी ऑप्शन आहे खसाराची अर्थात आपल्या सर्वे नंबरची। आपला जो जमिनीचा सर्वे नंबर आहे, जो सातबारा आपण याच्यामध्ये जोडू शकता, जोडणार आहात, त्या सर्वे नंबर बद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। त्याच्यानंतर पुढे एरिया किती आहे, सातबाऱ्याला आपलं जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। आता इथे एक मोठा आणि महत्वाचा असा विषय तो म्हणजे फेरफार हा 2019 पूर्वीचा आहे का 2019 नंतरचा आहे। दोन्ही फेरफार याच्या अंतर्गत पात्र आहेत। मृत्यू जर एखाद्या शेतकऱ्याचा झाला असेल आणि त्या शेतकऱ्याच्या वारस नोंदीनुसार जर जमीन पुढे 2019 नंतर आलेली असेल तर 2019 नंतरचा आपण सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता।
त्याच्यासाठी आपल्याला मैताचं जे काही आधार नंबर असेल तो आधार नंबर, त्याचा फेरफार, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये जोडावी लागणार आहे. आपला 2019 पूर्वीचा असेल तर 2019 पूर्वीचा निवडायचा आहे. आणि जमीन कशा प्रकारे फेरफार झालेली आहे त्याचं कारण, जमीन खरेदी केलेली आहे. आता 2019 पूर्वीचा कुठलाही फेरफार असेल तर तो चालतो, परंतु 2019 नंतरचा डेथ ऑफ फादर हाच फेरफार फक्त त्याच्यामध्ये चालू शकतात. तर या ठिकाणी एक महत्वाची ट्रिक आहे, ह्या ऑप्शनवरतीच तुमचा मंजूर होणार की नाही होणार हे या ठिकाणी अवलंबून आहे. 2019 नंतर वारसाच्या नोंदीनं फेरफार झालेला असेल तर तो फेरफार, त्याच्याबद्दलची माहिती आणि मैताचा आधार नंबर हे तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लागेल. आता तुमचा फेरफार किती तारखेला झालाय, 2019 पूर्वी झालाय की 2019 नंतर झालाय, जे काही झालेलं आहे त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे, कारण त्याच तारखेचा फेरफार तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. लक्षात ठेवा, जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल आणि त्याच्या पुढे वारसाच्या नोंदी लागून जर फेरफार झालेला असेल तर तो 2019 नंतरचा फेरफार चालतो. आता याच्यामध्ये फेरफारची तारीख निवडायची आणि याच्यानंतर आपल्याला खाली जी माहिती द्यायची आहे ती म्हणजे वनपट्टा धारक आहात का, असाल तर येस, नसेल तर नो. याच्यानंतर पुढे आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे. आता काय कागदपत्र अपलोड करायचे, तर याच्यामध्ये आपल्याला 7/12 आणि जे काही फेरफार आहे, हा फेरफार ही दोन्ही जी कागदपत्र आहेत याची एकच फाईल करून 200 KB आतमध्ये तयार करून जोडायचे. ती कशी तयार करायची याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी तुमचा त्याच्याबद्दल व्हिडिओ देईल. ही फाईल तुम्हाला तयार करायची. आता आपण पाहू शकतो आपली पहिली फाईल ही जवळजवळ 1 MB ची झाली होती. आपण हिला तयार करून 199 KB ची फाईल बनवलेली आहे. ही 199 KB ची अर्थात 200 KB पेक्षाची कमी फाईल आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची, अपलोड करायची आणि सेव्ह वरती क्लिक करायचे. ह्या नोंदणीचा आपल्याला नंबर वगैरे दिला जाईल. आता ही नोंदणी केल्यानंतर या नोंदणीची स्थिती देखील आपण PM किसानच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. याच्यासाठी आपल्याला PM किसानच्या पोर्टलवरती स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मरचे ऑप्शन दिलेले, याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. याच्या पुढे कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे. सर्च वरती क्लिक केल्याबरोबर शेतकऱ्याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल, नाव, आधार नंबर वगैरे सर्व. आणि या ठिकाणी स्टेटसमध्ये आपण पाहू शकता सध्या पेंडिंग फॉर जे काही ब्लॉक लेवल वगैरे जे असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. त्याची स्टेटस सध्या या ठिकाणी दाखवली जाते. जर मंजूर असेल तर मंजूर दाखवलं जाईल आणि जर रिजेक्ट असेल तर रिजेक्टचं कारण पुढे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. अशा प्रकारे आपली जी लाभार्थ्याची स्थिती या ठिकाणी दाखवली जाईल. याच्यामध्ये मंजूर झाल्यानंतर मंजूर झालंय दाखवलं जाईल. जर अपात्र केलं, याच्या अंतर्गत काही कागदपत्राची त्रुटी दाखवली तर आपल्याला ती दाखवली जाईल. ती त्रुटी आपण काढू शकता, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आणि जर काही कारणास्तव आपण याच्यात अपात्र असेल तर डायरेक्ट रिजेक्ट केलं जाईल आणि कुठलंही काही कारण गैर नसेल तर आपल्याला याच्या अंतर्गत मंजूर केलं जाईल, पात्र केलं जाईल आणि येणारे हप्ते या योजनेच्या अंतर्गत सुरू होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण PM किसानच्या पोर्टलवरती PM किसानचं हे न्यू रजिस्ट्रेशन करू शकतो आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो माहिती आपल्याला नक्की आवडली असेल आणि उपयोगी पडेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.